अरे वा हिरे. ते म्हणतात की तेव्हा हे महाराज मला विचारावेसे वाटते की हे राम कोण आहेत, राम कोण आहेत, कृपानिधान हे मला तुम्ही समजून सांगा. एक राम अवधेश कुमारा, तीन कर चरित विदित संसारा, नारी बिरह दुख लहेहु अपारा, भयहु रोषुरन रावण मारा. बोले एक राम म्हणजे एक राम, एक अयोध्यापती दशरथ रामजीचे एक पुत्र येतं आणि त्यांचे चरित्र सर्व जगाला माहीत आहे. पत्नीच्या विरहामुळे त्यांनी अपार दुःख सहन केले आणि संतप्त झाल्या युद्धात रावणाला ठार मारले. शंकर ज्यांचा निरंतर जप करतात तेच हे राम का अन्य कोणी. आपण सत्याचे निवासस्थान करा, तुम्ही सर्व काही जाणता, माझ्या मनातील भ्रम नष्ट होईल अशा रीतीने पूर्ण कथा हे महाराज मला विस्ताराने सांगा. त्यावर याज्ञवल्क्य हसून म्हणाले, तुम्ही रघुनाथांचा प्रभाव जाणता, काया वाचा मन करून तुम्ही राम भक्त आहात. तुमचे हे चातुर्य माझ्या लक्षात आले. रामाचे गूढ गुण तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे, म्हणून अजाणते पण स्वतःकडे घेऊन तुम्ही असे विचारले आहे. ठीक आहे, मी रामाची सुंदर कथा सांगतो. मी तुम्हाला आदरपूर्वक मन लावून ऐका. महामोह हा एक महिषासुराचा होय. रामकथा ही भयंकर कालीमाता आहे. रामकथा ही चंद्र किरणासारखी आहे. संतजन चकोर आहेत आणि तिचे अखंड पान करतात. अशीच शंका पार्वतीला आली होती, तेव्हा भगवान शंकराने तिचे निरसन केले. आता मी माझ्या बुद्धीप्रमाणे शिव पार्वतींचा संवाद सांगतो, महिमेचं वर्णन. हे मुने, जेव्हा ज्या कारणाने झाला तो तुम्ही ऐका, त्यामुळे तुमचे दुःख दूर होईल. आता आपल्याला वाटतंय का आपलं दुःख दूर हो, वाटतंय का, हो की नाही, पक्क कन्फर्म आहे ना. मग आता उत्तर ऐका. त्रेतायुगामध्ये भगवान शंकर अगस्त्य ऋषीपाशी भेटण्यासाठी गेले. नवरा बायको आहेत बरं, काय आहेत की नाहीत, शिवजी ग्रस्त आहेत ना. हां, त्यांच्यासमोर जगजननी भवानी सतीसुद्धा होती. ऋषींनी शंकरांची संपूर्ण जगाचे ईश्वर समजून पूजा केली. ऋषींनी त्यांना रामकथा विस्ताराने सांगितली. ते ऐकून शंकर संतुष्ट झाले. त्यानंतर ऋषींनी त्यांना हरिभक्तीविषयी सुंदर प्रश्न विचारला. त्यावेळी शंकराने अगस्त्य ऋषी अधिकारी आहेत असे समजून त्यांना भक्तीचे रहस्य समजून सांगितले. त्या प्रसंगी शंकर हे रामाच्या गुणाच्या कथा सांगत हे ऐकत काही दिवस गेले. ऋषीचा निरोप घेतला. शंकर शिवजी निघाले. कुठं, कोणीकडे निघाले, कैलास पर्वत, त्यांच्या कैलास लोकांमध्ये. हां, त्या काळी पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठी भगवान राम आणि श्रीहरी रघुवंशमध्ये अवतार घेतला होता. ते अविनाशी भगवान राम हे पित्याच्या आज्ञेनुसार, कोणाच्या, रामायण एवढं सुंदर आहे ना, मनुष्यांनी मनुष्य जीवनात कसं आचरण करावं याची शिकवण दिली. आईने कसं वागावं, वडिलांनी कसं वागावं, मुलींनी, भावांनी, बहिणींनी, बायकोनं, हे सगळे जे काही नातेसंबंध आहेत हे सगळं काही याच्यामध्ये एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे. पण याचं आपण आस्वादन आचरणामध्ये घेतलं पाहिजे. कुठं, हां, काय म्हणतात, काय सांगितलं हो तुम्ही, काय सांगितलं होतं सांगा की. किती लक्ष आहे तुमचं, किती लक्ष आहे. अविनाशी भगवान राम हे पित्याच्या आज्ञेनुसार, कोणाच्या, वडिलांच्या, बरोबर आहे. आजकालचे हिरे ऐकायलेत का, बोला ना, बोला, ऐकायलेत का, ऐकणार. पित्याच्या आज्ञेनुसार राज्य त्याग करून तपस्वी साधूंच्या वेशात दंडकारण्यामध्ये चालले होते. वडिलांचा आदेश होता, तापस वेश विशेष उदासी, राम 14 वर्ष वनवासी. हे की नाही. आजकालची संतान ऐकते का, नाही आहे का, आईवडील संस्कारच देणं झालेत. फक्त काय, भरपूर प्रॉपर्टी कमवायची
मोठा बंगला बांधायचा, एक 4 चाकी गाडी, त्याला पैसे घालू शिकवायचं, पैसे घालून नोकरी लावायची, पोरगी पाहून द्यायची, आणि मग त्यानं काय फक्त संतानच प्राप्ती करायची काय? अशी स्थिती आताची आहे बरं का, सध्याची. म्हणजे त्याला कष्ट काहीच ठेवले नाहीत, मग ते काय करणार आहे? बसूनच खाणार, मेहनत काही करणार नाही आहे. त्याच्या नशिबान सगळंच मिळेल त्याला, पण आजकाल मायबाप ही चूक करायलेत आणि आपल्या पोराला त्रास झाला नाही. मग तिने ती आळशी आहे, ते पण काम करत नाही, ती ऐकत नाही, मग वरडतात पोरगा ऐकन काय, मरायला ऐकल काय? संस्कार केले तुम्ही त्याच्यावरती. कधी सत्संगात पाठवलं नाही, तिकडं जायचं नाही देवाकडं, पोरगं मग ते लग्न करत नाही पलानं बिसतानं. हो, मग तिकडं दारू पिऊन आलं, तिकडं बरं आहे का? हां, झुलायले डुलायले, पोरीच्या जिंदगी बर्बाद करायले. तर पिणाऱ्याला पोरगीत नाही द्यायला पाहिजे चुकूनही, पण कारण त्याची जिंदगी बर्बाद, त्या पुरीची त्याच्या घरच्याची पण चुकून नाही द्यायला पाहिजे. करोडपती असलं तरी नाही द्यायला पाहिजे. काय फायदा आहे? सुखच नाही भेटत त्या पुरीला. गरीब असेल, मेहनत करणारा निर्व्यसनी बिनधास्त द्यायला पाहिजे. परंतु आजकाल लोकांचा पैसा 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 पैसाच पाहिलेत नसता, मग घे पैसा, मर पैशात. ते म्हणतात की खरं आहे, तुम्हाला काय लागटायले? एक कथा सांगू का त्याच्यावर? का कथा ऐकायची? सांगा पटकन, हीच ऐकू चला. हां, तर ते म्हणतात की शिव हे मनात विचार करत होते, भगवंताचे दर्शन मला कसे भेटेल? प्रभू श्रीरामाने गुप्तपणे अवतार घेतलेला आहे, मी गेलो तर सर्व लोकांना कळेल, है ना. हे म्हणालेत काय की मी जर गेलो तर कळेल. शंकराच्या मनात विचाराने अस्वस्थता उत्पन्न झाली, परंतु सतीला हे रहस्य समजत नव्हते. तुलसीदासजी म्हणतात, शंकरांना मनात भय वाटत होते, परंतु दर्शनासाठी त्यांचे नेत्र आसुसलेले होते. आपले दर्शनासाठी नेत्र आसुसलेले पाहिजे. कशासाठी? भगवंताचे, आहे ना. आणि ऐकण्यासाठी पण कान आसुसलेले पाहिजेत. गावात लागलंय जाव, आहे की नाही. एखादी ॲक्टर आणू दे इकडं, नटिका, थिरकल सगळं गाव असं दन 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 झुमका, आहे की नाही. आणि हे काय, त्याच्यापेक्षा VIP आहे की. रावणाने आपले मरण मनुष्याच्या हातून मिळावे असे मागितले होते. प्रभू श्रीराम हे ब्रह्मदेवाचे वचन खरे करू इच्छित होते. मी जर आता त्यांच्याजवळ गेलो नाही तर नंतर मला पश्चाताप करावा लागेल असा विचार करत शिवाच्या मनात विचार होता, परंतु कोणतीही युक्ती सुचत नव्हती. अशा प्रकारे शंकर काळजीत पडले. त्यावेळी नीच रावणाने, कसा होता रावण? नीच. रावणाने मारीचला आपल्या सोबत घेतले आणि खोटा हरिण केला. रावणाने कपट धरून सीतेचे हरण केले. त्याला श्रीरामाचा प्रभाव ठाऊक नव्हता. श्रीहरी हरिणाला मारून लक्ष्मणासह आश्रमात गेले. सीता न दिसल्याने डोळे पाणाले. श्रीराम हे माणसाप्रमाणे विरहाने व्याकुळ झाले आणि दोघे भाऊ सीतेच्या शोधात वनात फिरू लागले. ज्यांना कधी संयोग वियोग होत नाही त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष विरहांचे दुःख दिसत होते. भगवंताला काय दुःख आहे? परंतु भगवंत आपल्याला शिकवण्यासाठी ही शिक्षा देत आहेत. तर रघुनाथाचे चरित्र मोठे आहे. त्यावेळी श्री शंकराने रामांना पाहिले, मनात आनंद झाला. सुंदर श्रीरामांना शंकराने डोळे भरून पाहिले, परंतु अप्रासंगिक होईल म्हणून त्यांना ओळख दिली नाही. जगाला पवित्र करणाऱ्या सच्चिदानंदाचा विजय असो असे म्हणत कामदेवाचा नाश करणारे शंकर पुढे निघून गेले. पुढे सतीने शंकराची अवस्था पाहिली. तिच्या मनात संदेह झाला. शंकराने जगवंदन केले. हे प्रभू, त्याने एका राजपुत्राला सच्चिदानंद परमधाम म्हणून प्रणाम केला. त्यांच्या प्रेमात इतके बुडून गेले की अजूनही त्यांच्या मनातील प्रेम आवरत नाही. देवाच्या हितासाठी मनुष्य शरीर धारण करणारे हे भगवान विष्णू आहेत, ते सुद्धा शंकरासारखे सर्वज्ञ आहेत. ज्ञानाचे भांडार लक्ष्मीपती आणि भगवान विष्णू काय अनन्याप्रमाणे स्त्रीचा शोध घेत फिरलेत. भगवंत म्हणतात स्त्रीचा काय करायलेत? शोध घ्यायलेत, हे का नाही. शंकराचे वचन खोटे असू शकणार नाही हे सर्व जाणतात. सतीच्या मनात अशा प्रकारे संदेह कावर उठले. कशाही प्रकारे तिच्या मनात ज्ञानाचा प्रकाश पडत नव्हता. भवानी जरी काही बोलली नाही तरी
शिवजीने सगळं समजून घेतलं. जी कथा अगस्त्य ऋषींनी गायली हेच माझे इष्टदेव श्रीराम आहेत. ज्ञानी मुनी सिद्ध पुरुष हे निर्मल मनाचे निरंतर ध्यान करत असतात. अशा प्रकारे शिवानी अनेक वार सांगितले, परंतु सतीच्या मनाला तो उपदेश मानवला नाही. तेव्हा शिव मनात भगवंताच्या मायेचा हा प्रभाव समजून हसले. तर ते म्हणतात, ज्यामुळे तुझा अज्ञानजनित भ्रम दूर होईल. तू योग्य प्रकारे विवेकपूर्वक पूर्ण विचार कर. शिवजी बाजूला निघून गेले. शिवानी मनोमय ताडले. दक्षकन्या सतीचे काही खरे नाही आता. जर मी समजावून सांगूनही तिचा संदेह दूर होत नाही. तिचे दैवत फिरले. आता सतीची धडगत नाही. आता मराठी आहे ना, अलग अलग शब्द आहेत. रामाने जे योजले तेच होणार. सीता माता काय म्हणते, हे कस काय राम भगवंत होऊ शकतात की स्त्रीच्या मोहामध्ये क्रंदन करत आहेत, है ना. हे भगवंत कसे काय होणार, असे विरामध्ये फिरत आहे, त्यांची पत्नी त्यांना दिसत नाहीये, लक्षात येत नाही. शिवजी म्हणतात की आता जे ठरवले तेच होणार आहे, याला टाळू शकत नाही. आपण जर काही करून जर होत नसेल तर समजायचं ते ठरलेलं आहे, त्याला आपण टाळू शकत नाही. श्रीराम जे योजले आहे तेच होणार. तर्काचे फाटे फोडून काही उपयोग नाही. असे म्हणत भगवान शिव हरीच्या नामाचा जप करू लागले. हरे कृष्णा 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 हरे हरे सीता माता सती माताने सीते मातेचं रूप धारण केला. प्रभू रामचंद्र ज्या वाटेन जाते तिकडे निघाली माता. सती मातेचे वेषांतर पाहून लक्ष्मण चकित झाले. त्याचे मन चक्रावून गेले. तो फार गंभीर झाला. त्याला बोलणं पण सुधरणं है ना. जसं एखाद्याला रात्री भूत दिसलं तर सुधरेल का त्याला, त्याला आधी वाटेल कोणीकडे पळू मी, हे की नाही. धोती असेल तर धोती धरल, पॅन्ट शर्ट असेल तर नीटच पळेल. धीर बुद्धीचा लक्ष्मण प्रभू रामचंद्र यांचा प्रभाव जाणत होता. सर्व काही पाहणारे, सर्वांचे हृदय जाणणारे असे देवाचे श्रीरामाने तसेच सतीचे कपट ओळखले. स्त्री स्वभावाचा नमुना पहा. सतीला कपट करण्याची इच्छा झाली. आपल्या मायेबलाचे मनात स्मरण करून रामचंद्र हसू लागले. प्रभूंनी दोन्ही हात जोडले. मी दशरथ पुत्र राम तुम्हाला प्रणाम करीत आहे. विचारले, भोले बाबा कुठे, भोले बाबा कहाँ पे है. गाडी जागेवर येते आता. आणि तुम्ही तर म्हणत एकट्या कुठं फिरत आहेत, मालक कुठे आहेत म्हणतात की नाही आपल्या इकडं. तुम्ही इकडं, मालक कुठे आहेत, मालकीन तिकडं, नाही. श्रीरामांचे कोमल गुढ बोलणे ऐकून सती ओशाळून गेली, म्हणजे भांबावून गेली. ती घाबरून गप्पपणे शिवजींच्या जवळ परत आली. तिला काळजी वाटली, आपण शिवजीचे काय ऐकलं नाही, ऐकत पण नाही. सतीला दुःख झाले. श्रीरामाने ओळखले, आपला प्रभाव दाखिला. श्रीरामचंद्र हे सीता व लक्ष्मण यांच्या सह समोरून जात आहेत. रामाचे सच्चिदानंद रूप पहावे. वियोग दुःखाची कल्पना तिच्या मनात आली होती, ती दूर व्हावी आणि तिने पहिल्यासारखे व्हावे. सतीने तिथे अनेक शिव विष्णू ब्रह्मदेव पाहिले. ते एकापेक्षा एक प्रभावी होते. आता दर्शन घेतले. तिला अनेक अनुपम सती, सावित्री, लक्ष्म्या भव्य दिव्य रूप दिसत होतं, अलग अलग. सतीने जिकडे तिकडे रामच राम दिसायला लागले. अनेक वेश धारण केले. देव प्रभू रामाची पूजा करत आहेत. रामाचे दुसरे रूप कुठले दिसत नाही. सीता राम जे दिसले, परंतु त्यांचे अनेक वेश नव्हते. तेच रघुनाथ, तेच लक्ष्मण. सीता पाहून सती घाबरून गेली. मनाचा थरकाप उडाला. डोळे मिटून वाटेतच बसली. असं होते ना बऱ्याचदा माताजी लोकांचं. तिने डोळे उघडून बघितले तर सतीला तिथे काही दिसले नाही. पुढे म्हणतात की त्यांनी प्रणाम केला. तिथून परत गेली माता सती. जेव्हा ती शिवाजवळ गेली, हसून विचारले, रामाची परीक्षा कशी घेतलीस ते खरं खरं सांग, है ना. सांगत पाहिजे ना खरं खरं. सतीने रामाचा प्रभाव पाहिला. भीतीमुळे लपाछुपी केली. काय केलं, त्याचा प्रभाव बेकार नाही पडला. म्हणाली, हां हे स्वामी, मी कोणतीच परीक्षा घेतली नाही. तुम्ही जे सांगितले
ते काही खोटे नाही ठरणार याची मला खात्री होती. तेव्हा शिवाने ध्यानामध्ये पाहिलं की सतीने जे केलं ते सर्व जाणले. असे बसले असतील है ना भोले बाबा. कोणती मुद्रा आहे शिवजीची? पाणी घालणारे माताजी लोकांना विचारू नये बरं का उद्या. त्यांना म्हणा शिवजींची मुद्रा कोणती, तर्कमुद्रा कोणती मुद्रा आहे. मुद्रा असती प्रत्येक गोष्टीची है ना. ते असे बसले. सगळं काही त्यांनी पाहिलं की सतीमाताने काय केलेलं आहे की नाही भोले बाबांनी. आता याच्यात शिवजींचे विशेष प्रसंग आहेत. त्या माताजी लोकांना म्हणा या पाणी घालणाऱ्या मातांना है का नाही. रामचरित्रमानस शिवजींना अत्यंत प्रिय आहे. सिग्नेचर मारली या ग्रंथावरती शिवजीनं. सत्यम शिवम सुंदरम अस्ति एतत् ग्रंथम. सत्य है, शिवम है और सुंदर है. शिवजी ने अपनी कलम चला दी काशी में इस ग्रंथ के ऊपर, रामचरितमानस. पुढे म्हणतात की ते सतीने सीतेचा वेश धारण केला हे समजल्यामुळे त्यांच्या मनात दुःख झालं. त्यांनी विचार केला आज जर मी सतीवर प्रेम केलं तर माझी भक्ती उद्ध्वस्त होईल आणि मोठा अन्याय घडेल. सती ही परम पवित्र आहे. महासाध्वीचा त्यागही करता येत नाही है ना. साध्वी माता आहे. तिच्यावर प्रेम करण्यामध्ये मोठे पाप आहे. शिवाने उघडपणे काही सांगितले नाही. मनाचा भडका उडाला एकदम भयानक. तेव्हा शिवानी रामाच्या चरणी प्रणाम केला आणि पुढे म्हणतात की दृढ निश्चय काय मनात आले. सती या देहामध्ये असताना तिची माझी पती पत्नी या नात्याने भेट होणे योग्य नाही आता. मग त्याने आपल्या मनात संकल्प केला. दृढ निश्चय शंकर असा विचार करून श्रीरामांचे स्मरण करत आपल्या स्थानी निघून गेले कैलास लोकाला है ना. जाताना सुंदर आकाशवाणी झाली हे महेशा तुमचा विजय असो है की नाही. आता एवढं उडून पण झोप केली नाही त्या मातेची. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम. सगळ्यांना विनंती आहे माझी काय खायचं तर खायचं पण इथं येऊन झोपायचं नाही. झोपायचं नाही बरं का. आता सांगायला 1 महिनाभराचं आहे. झोपायचं नाही कते नाही. कोणाला अडचण असेल तर खुर्ची घेऊन मागं बसायचं. डुकल्या द्यायचं नाही पहा. हां नाही तर मग इथं लय मोठा लय बॉम्ब फोडील मी. मला काय एक जण पाकिट आणून दे म्हणलं की देते ते मला. मी इथून काढी लावणार टाकणार तिकडं. मला काय मी म्हणणार लगेच राम लक्ष्मण जानकी तेवढं ते वाजून जात आहे. तर ते म्हणतात की दृढ निश्चय श्री शंकर असा विचार करून श्रीरामांचे स्मरण करीत आपल्या स्थानी निघून गेले. जाताना सुंदर आकाशवाणी झाली हे महेशा तुमचा विजय असो. तुम्ही भक्तीचा चांगल्या प्रकारे दृढ निश्चय दाखवला आहे ना. काल माताजी लोकांनी लय दृढ निश्चय दाखवला मला. रात्री पाऊस पडा की गायबच दणकनाचा झटका दिला. मी एकच दिवशी लेट झालो की एकदम मी अशी प्रेझेंटीत लावली दुसऱ्या दिवशी आणि एक माताजी नाही जस काय पूर आला चिंचोलीला तळं फुटलं वाहून चाललेत असे. कमाल आहे तुमची. अवघडे बाबा सगळे महानुभाव आहेत तुम्ही. पुन्हा भेटू नका. इथं भेटले या जन्मात नको पुन्हा. तुमच्याशिवाय दुसरा कोणी अशी प्रतिज्ञा करू शकत नाही. तुम्ही श्रीरामाचे भक्त आहात. सर्व प्रकारे समर्थ आहात आणि भगवान आहात.